त्यांनी जर या जाहिरात बाहेर निघालं नाही तर आम्ही प्रत्येक गणपतीच्या मंडळासमोर ही दानपेटी ठेवणार आहोत। त्या दिवशी गणेश म्हणजे त्या आम्ही गणपतीला प्रार्थना करणार आहोत का सचिनजी तेंडुलकर यांना चांगली बुद्धी दे, त्यांनी याच्यातून जाहिरातीतून बाहेर निघावं आणि नाहीतर मग भारतरत्न जरी परत करावा। ते भारतरत्न नसतं तर मग आम्ही हे आंदोलन छेडलं नसतं, पण ते देशाचे भारतरत्न आहे। त्यांनी या ऑनलाईन गेमिंगच्या 15 दिवस उलटून गेल्यानंतर त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया नाही। पैसा महत्वाचा नाही, देश महत्वाचा आहे। ही सचिनजी तेंडुलकरांनी खरं तर लक्षात घेतलं पाहिजे। त्यांना जर जाहिरात करायचीच आहे तर भारतरत्न वापस करावा। बच्चूभाई, तुम्ही नोटीस देखील पाठवणार होता, त्या संदर्भात नोटीस आमची तयार झालेली आहे। आम्ही पाठवतोय ते म्हणजे त्या नोटीसच्या उत्तरे त्यांनी द्यावं। पण जर त्यांनी अजूनही जर जाहिरात सोडली नाही तर गणेश मंडळाच्या प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी आमची ही सचिन तेंडुलकर पैसा पेटी राहील। त्याच्यातून जेवढा पैसा येईल तेवढा गणेश विसर्जनाच्या दिवशी त्यांच्या घरी आम्ही आणू। पण आज ज्या पद्धतीने बाकीची अशी काय ते भारतरत्न नाही आहे। भारतरत्न भगतसिंगांना भेटला, भारतरत्नाचं पद ज्याला आहे त्याच्यासाठी बोलतोय आम्ही ना। फक्त सचिन तेंडुलकर हा विषय नाही आमचा, भारतरत्न हा विषय आहे। आणि भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये ते महत्वाचं आहे। पण सचिन तेंडुलकर यांच्याशी तुमचा काही या सगळं पत्रव्यवहार झालाय का? नाही, आता आम्ही नोटीस देणार आहोत। नोटीससाठीच आम्ही इथपर्यंत आलो आहे। नोटीस आम्ही वकिलामार्फत पाठवलेली आहे। तिथं काय उत्तर येते ते पाहू। त्यांनी जर याच्यात माघार घेतली नाही तर आम्ही गणेश सगळ्या गणपती मंडळासमोर आमची सचिन तेंडुलकर दानपेटी। बच्चू कडू यांच्या 15 दिवसाच्या अल्टिमेटमचं काय झालं ना? आता कायच्यासाठी आलो आम्ही इथं? हे पेटी ठेवली, आता हे पेटी आम्ही सचिन तेंडुलकरांना दान देणार आहोत, दानपेटी। त्याच्यातून जेवढा पैसा येईल तेवढा तुम्ही जाहिरात सोडावी।